नमस्कार. माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला मशरूम मसाला बनवून दाखवणार आहे. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. तुम्हाला माझ्या नवीन रेसिपी बघायच्या असतील तर तुम्ही मला सबस्क्राईब करा. त्यामुळे तुम्हाला माझ्या रेसिपी सर्वात अगोदर तुम्हाला बघायला मिळतील. मशरूम मसाला बनवण्यासाठी हे 200 ग्रॅम मशरूम घेतले आहेत. मशरूम 2-4 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. असे अलगद हाताने चोळून चोळून धुवून घ्यायचे आहेत. त्याच्यावर बुरशी असते ती 2-4 वेळा छान असे पाणी बदलून धुवून घ्यायचे आहेत. आता मी ते 2-3 वेळा धुवून घेते. आता मी मशरूम 2-4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आहेत. कापून ठेवायचे नाही, ते काळे पडतात. त्यामुळे आपण अगोदर मसाला बनवूया. मसाला बनवण्यासाठी मी 2 मध्यम आकाराचे कांद्याचे मोठे मोठे फोडी करून कापून घेतले आहेत. टोमॅटो, एक छोटा टोमॅटो कापून घेतला आहे. त्यातला बिया काढून टाकायचे, त्यामुळे आंबट रस्सा होत नाही. आणि लसणाच्या पाकळ्या घेतले 10-15. काजू घेतले आहेत. 10 काजू घेतले आहेत. 10-12 काजू घ्यायचे आहेत. आणि एक छोटासा आल्याचा तुकडा कापून घेतला आहे. आता एका पॅन मध्ये 2 चमचे तेल घालते मी. आता त्यामध्ये कांदा घालायचा आहे, टोमॅटो घालायचे आणि आल्याचे तुकडे घालायचे आहेत. ते थोडंसं परतून घ्यायचं आहे. कांदा, टोमॅटो आणि आलं मी 5 मिनिट बारीक गॅसवर मऊ होईपर्यंत शिजवून घेतलं आहे. आता यामध्ये काजू आणि लसूण घालून परत 2-3 मिनिटं परतून घ्यायचं आहे मऊ होईपर्यंत. मोठ्या गॅसवर नाही करायचं आहे, असं मऊ होईपर्यंत बारीक गॅसवरच करून घ्यायचं आहे. आता हे सगळं मऊ झालं आहे. आता ते मी एका ताटात काढून घेते. आता हा मसाला थंड होऊ द्यायचा आहे. मसाला आता थंड झाला आहे. तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून पाणी न टाकता वाटून घ्यायचा आहे. मसाला मी आता बारीक वाटून घेतला आहे. आता मशरूम कापूया. हे मशरूमाचं देठ थोडंसं पुढच्या बाजूने कापून घ्यायचं आहे. आणि याचे 2 तुकडे करून घ्यायचे. जास्त मोठा असेल तर 4 तुकडे केले तरी चालेल, किंवा तुम्हाला आवडत असतील त्या आकारात तुम्ही छोटे मोठे करू शकता तुकडे. तर मी तुम्हाला अजून एक कापून दाखवते. हे बघा, असं छान दिसतं भाजीत. जसं मोठा असेल तर असे 3 किंवा 4 तुकडे करून घ्यायचे आहे. बघा, बघू शकता असे एका मोठ्या मशरूमचे मी 4 तुकडे करून घेतले आहे. मशरूम सगळे कापून घेते. मी सगळे मशरूम कापून घेतले आहे. कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल टाकायचं आहे. आता यामध्ये मसाल्याचं वाटण टाकून घेऊया. आता हा मसाला 3-4 मिनिटे फ्राय करून घ्यायचा आहे. बारीक गॅसवरच फ्राय करायचा आहे. सुके मसाले घालण्यासाठी एक मोठा चमचा लाल एव्हरेस्टची लाल तिखट पावडर घेतली आहे. ती जास्त तिखट नसते. हळद एक छोटा चमचा घेतली आहे. धने एक छोटा चमचा घेतला आहे. जिऱ्याची पावडर एक छोटा चमचा घेतला. एक मोठा चमचा घरगुती मसाला घेतला आहे. आणि हा एव्हरेस्टचा गरम मसाला पावडर घेतला आहे. तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही पनीर मसाला किंवा चिकन मसाला पण वापरू शकता. आता मसाला छान 2-3 मिनिटं परतून घेतला आहे. एक चिमूट हिंग घालते. एक चमचा कसुरी मेथी चुरगळून घालायची आहे. त्याला छान सुगंध येतो. हे सगळे मसाले घालून घ्यायचे आहे.
गरम मसाला पण घालते. हे 1 मिनिटभर परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये मशरूम घालून घ्यायचे आहे. थोडीशी कापलेली कोथिंबीर घालायची. चवीपुरतं मीठ घालायचं आहे. हलक्या हाताने हलवून घ्यायचंय. मशरूम तुटू द्यायचं नाहीये. आता मी यामध्ये मिक्सरच्या भांड्याला लागलेलं मसाल्याचं पाणी 1 ते 1.5 वाटी घालणार आहे. आणि आता हे व्यवस्थित हलवून घेऊया. अशाच पद्धतीने मसाला बनवून पनीर आणि मटर पनीरची भाजी पण छान होते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. एकाच मसाल्यात 2-3 प्रकारच्या भाज्या तयार करता येतात. तर याच्यावर झाकण ठेवून मशरूम शिजेपर्यंत 7-8 मिनिटं शिजू द्यायचं आहे. 7-8 मिनिटं झाले आहेत. तर मशरूम मसाला उघडून बघूया. बघा छान तरी आली आहे. कलर पण सुंदर आलाय. मशरूम पण शिजले आहे. बघू शकता. मशरूम पण छान शिजले आहेत. मशरूमची साईज छोटी झाली आहे, म्हणजे ते छान शिजले आहे. मशरूम मसाला आता तयार आहे. त्यावरून थोडीशी कोथिंबीर घालूया. धन्यवाद.